खेल ताश का हो, क्रिकेट का हो या हो जिंदगी का, अपना एक का तभी दिखाना जब सामने वाला बादशाह निकले. त्यामुळे आता हा हुकमी एका गोलंदाज नक्की कोण असेल ते आपल्याला पाहिजे. बॉल चेक केला गेला, परत एकदा बॉल अगदी आपण पाहतोय तो बदलला जातोय. शेवटचे 6 चेंडू बाकी राहिलेत. 17 धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे. हे 6 चेंडू 17 धावा कशा प्रकारे पूर्ण केल्या जात आहेत, होतात की नाही होत आहेत, प्रश्नचिन्ह तर खूप मोठ्या प्रमाणात आहे. अहो मैदानाच्या आतमध्ये या सामन्यात कशा प्रकारची कामगिरी केली जाणार आहे, अचूक टप्प्याचा मारा कशा प्रकारे केला जाईल. शेवटच्या षटकासाठी निलेश शिवरपे आलेत, संघमालक आहेत. इथे संजूभाऊ गिरी 11 या संघाचे म्हणजे शुभम भाऊ तुपे आणि निलेश दादा वरपे संघमालक आहेत. पण आपल्याला पाहायचं आहे की आता संघमालकांच्या हातामध्ये संघाची धुरा आता सोपवलेली आहे. सूर्यप्रकाश यादव चेंडू अगदी आपण पाहतोय, कल चेंडू कव्हरला खेळला, क्षेत्ररक्षक बरोबर चेंडूवरती पोहोचतोय. एक धाव तर आली. क्षेत्ररक्षण या दरम्यान अगदी आपण पाहतोय जे केलं जाईल त्या दरम्यान 2 धावा आरामात पळून पूर्ण केल्या गेल्या. शेवटचे 5 चेंडू बाकी राहिलेत. 15 धावा अजूनही या दरम्यान ज्या पडवायच्या. 5 चेंडू 15. सामना अजून संपलेला नाहीये. कोण जिंकतोय कोण पराभूत होतंय येणारा काळ तर निश्चितप्रमाणे ठरवणार आहे. दोन्ही संघांच्या डोक्यावरती टांगती तलवार आहे. त्याचं कारण पण असं आहे, इधर हा सामना साई बालाजी लोणी संघाने जिंकला तर हा संघ सुपर 8ला दाखल होणार आहे. संजूभाऊ गिरी संघाने हा सामना जिंकला तर या गटाला ट्विस्ट वाढलं जाईल. मिस टाइम फटका झेल झालाय आणि सुशांत गायकवाड बाद. संधी साधून थेट पठ्ठ्याने घेतली झणझणीत विकेट. अशोक फुटवेअर लोणीचे प्रोप्रायटर श्री रोहित सिसोदिया यांची बळीची टाळी. निलेश दादा वरपेंनी टाकलेला चेंडू आणि पलीकडच्या बाजूला शुभम गीते होता. एक चांगला झेल निश्चितप्रमाणे होताना पाहायला मिळालाय. उजवीटीच्या बराचसा बाहेरचा चेंडू अगदी हळूवारपणे खेळण्याचा प्रयत्न केला असं तरी हरकत नाहीये. आणि तिथं शुभमने एक चांगला झेल घेतला आणि परतावा लागले ते सुशांत गायकवाड. पण मित्रांनो, सुशांत गायकवाडची फलंदाजी आवडली असेल तर तिच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या आपण वाजूया. 100 धावसंख्येचा पाठलाग करत असताना मॅच मध्ये जो का ट्विस्ट निर्माण झालाय तो सगळ्यात महत्वाचा पाहायला मिळाला. 27 चेंडूत 71 धावसंख्येची खेळी, 7 चौकार आणि 5 षटकार त्याच्या बॅटमधून येताना पाहायला मिळाले. तो सुशांत गायकवाड. बॅटर मैदानाच्या आतमध्ये आला विकास पवार. शेवटचे 4 चेंडू आणि 15 धावा. शेवटच्या 4 चेंडूत 15 धावा कशा प्रकारे पूर्ण केल्या जात आहेत. गोलंदाज परत एकदा निलेश दादा वरपे तयार आहे. समोरच्या बाजूला विकास. यावेळेचा चेंडू अगदी आपण पाहिला, चांगला चेंडू, परंतु इथे उजवीटीच्या बाहेर व्हाईट बॉल. चेंडू खराब, व्हाईट बॉल. हा गेला वाईड. आनंद बिर्याणी लोणीचे प्रोप्रायटर कालूभाई यांच्याकडून वाईडची ही एक रन. 86 वरती दाबलक. शेवटचे 4 चेंडू आणि 14 धावा. 4 चेंडू 14. यावेळेचा चेंडू अगदी आपण पाहतोय अतिशय सुरेख चेंडू निश्चितप्रमाणे टाकलाय आणि त्या दरम्यान धावबाची संधी निर्माण झाली आणि विकास पवारला परतावा लागेल. धक्का क्रमांक 5वा. रिव्ह्यू निश्चितप्रमाणे आहे. संधी साधून थेट पठ्ठ्याने घेतली झणझणीत विकेट. अशोक फुटवेअर लोणीचे प्रोप्रायटर श्री रोहित सिसोदिया यांची बळीची टाळी. रिव्ह्यू निश्चितप्रमाणे अगदी आपण पाहतो तो घेतला गेलाय. फेअर डिलिव्हरी. शेवटचे 3 चेंडूने बनवायचे आहेत 14 धावा. स्ट्राईकला फलंदाज आहे तो अमोल गागरे आणि नॉन स्ट्राईकच्या बाजूला निलेश अण्णा गायकवाड.
स्कोर जर अगदी आपण पाहिला तर तो बोला सुपर विकेट मिड विकेटला चेंडू सीमा रेषेच्या जवळपास आहे आणि 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 झेल झालाय अमोल गायकवाड. संधी साधून थेट पठ्ठ्याने घेतली झणझणीत विकेट. अशोक फुटवेअर लोणीचे प्रोप्रायटर श्री रोहित सिसोदिया यांची बळीची टाळी टाळी. शेवटचे 2 चेंडू आणि 14 धावा. फुलटॉस चेंडूवरती निश्चितप्रमाणे बिघडण्याचा प्रयत्न केला. उंची खूप मिळाली चेंडूला पण लांबी मिळू शकली नाही. विशेष करून अगदी आपण बघतो निलेश दादा वरपीची कामगिरी जर आपण पाहिली तर इथे आतापर्यंत 3च धावा त्यांनी खर्च केलेल्या आहेत. एक फलंदाज धावाच्या रूपाने बाद आहे आणि 2 फलंदाज बाद करण्यात त्याला यश आलेलं आहे. आणि बॅटर मैदानाच्या आतमध्ये सनी पवार याला आपण पाहणार आहोत. शेवटच्या 2 चेंडूमध्ये 14 धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे. सामना टाय झाला तर इथे सुपर ओव्हर आहे. एक चांगला झेल रमेश शिराळे त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक अगदी आपल्याला पाहायला मिळालाय. फुलटॉस चेंडू सगळ्यांच्या आशा पल्लवित झाल्या होत्या साईबाला जे फॅन फॉलोच्या पण तर नंतर अगदी आपण पाहतोय जसा झेल झाला तिथून पुढे अगदी निलेश दादा वरपेचं सेलिब्रेशन अगदी आपण पाहतोय ऑन स्क्रीन. जबाबदारी कशा प्रकारे पार पाडली जाते किंवा त्याही पेक्षा आलेल्या संकटावरती परत एकदा मात करताना पाहायला मिळालाय. सूर्यप्रकाशचा जो चेंडू अगदी आपण पाहिला जो खेळला तिथे शतक चेंडूवरती पोहोचला गेला. त्या दरम्यान एक धाव तर येते दुसऱ्याचा प्रयत्न केला गेला नाहीये आणि त्या दरम्यान अगदी आपण पाहतोय शेवटचा 1 चेंडू आणि 13 धावा. पाहता पाहता सामना होता कुठे आणि सामना आलाय कुठे. गोलंदाज तयार. फुलटॉस आणि या दरम्यान अगदी आपण पाहतोय तिकडे चेंडू अडवला गेला. त्या दरम्यान 1 धाव आणि हा सामना या ठिकाणी जिंकलाय तो 11 धावसंख्येने संजीव वगैरे 11 लोणी संघाने. अभिनंदन. पण दोन्ही संघाने या स्पर्धेची उंची निश्चितप्रमाणे वाढवली. 99 बनवल्या 100चा पाठलाग करत असताना एक आधी सामना होईल असं बऱ्याच जणांना वाटत होतं. 100 बनवायचे तितक्या सोप्या नव्हत्या.